स्वामी समर्थ. नमस्कार. माझे अजित ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं आज खूप खूप मनापासून स्वागत. आज 7 जानेवारी 2026 सकाळचे 5 वाजले आहेत. आज आहे अंगारकी चतुर्थी आणि मी चाललो आहे श्री गणपती बाप्पाच्या दर्शनाला पनवेलमध्ये, जे एकदम जागृत देवस्थान आहे. तिथे बाप्पाने अग्निरूपात येऊन दर्शन दिलं. लोकांची खूप श्रद्धा आहे आणि लोक खूप आस्थेने इथे येतात आणि माता देखतात. लोकांच्या इच्छा आकांक्षा इथे पूर्ण होतात, म्हणून लोक आजच्या दिवशी खूप गर्दी करतात. आजचा अंगारकी चतुर्थीचा व्हिडिओ हा भक्तिमय आध्यात्मिक वातावरणात शूट केला जाणार आहे गणपती बाप्पाच्या मंदिरामधनं, जे एकदम जागृत देवस्थान आहे. तर हा व्हिडिओ न चुकता संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हालाही भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरणामध्ये लीन होता येईल. तुम्हालाही गणपती बाप्पाचं दर्शन होईल, त्यांचा आशीर्वाद घ्या आणि तुमची सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होतील. आपण आता पनवेलमध्ये कापड बाजारमध्ये श्री ज्येष्ठराज सिद्धिविनायक मंदिरमध्ये आलो आहोत. अंगारकी चतुर्थी म्हणजे मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी, जी गणपतीला समर्पित आहे आणि त्या दिवशी व्रत केल्यास सर्व संकटे दूर होतात व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. याला अंगारक म्हणजेच मंगळ आणि संकष्टी म्हणजे संकटातून सुटका या शब्दावरून नाव मिळाले आहे, ज्यामुळे या दिवसाला महत्त्व खूप मोठे आहे आणि त्यात विशेष पूजा व उपाय केले जातात. हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात, जी गणपतीला समर्पित असते. जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात, कारण अंगारक म्हणजेच मंगळ ग्रह किंवा अग्नी. त्या दिवशी गणपतीची उपासना केल्यास भक्तांना विशेष फळ मिळते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात असे मानले जाते. मंगळ ग्रहाने म्हणजेच अंगारकाने गणपतीची कठोर तपश्चर्या केली होती. गणपती त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाले आणि त्याला वरदान दिले की ज्या दिवशी चतुर्थी मंगळवारी येईल त्या दिवसाला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखले जाईल आणि त्या दिवशी व्रत करणाऱ्यांची सर्व मनोकामना पूर्ण होतील, अशी कथा आहे. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास केला जातो आणि चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा करून उपवास सोडला जातो. असे मानले जाते की एका अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने 21 संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळते. त्या दिवशी केलेली पूजेमुळे संकटमुक्ती, धनलाभ आणि सुख समृद्धी प्राप्त होते. या दिवशी गणपतीला दुर्वा, फुले, नारळ अर्पण करून गणपतीची अथर्वशीर्ष किंवा इतर मंत्राचे पठण करणे शुभ मानले जाते. मंगळवारी गणपती आणि मंगळ ग्रहाचे संबंध असल्याने त्या दिवशी विशेष पूजा केल्यास अधिक फायदा होतो. अंगारकी चतुर्थी हा गणपतीच्या कृपेचा दिवस आहे, जो मंगळवारी येतो आणि भक्तांना संकटमुक्त जीवन तसेच मनोकामनापूर्तीसाठी एक विशेष संधी देतो.
मोरया बाप्पा मोरया की जय. नमो भगवते नमो भगवते नमो भगवते योगराज 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 श्री भगवते नमो. सुखकर्ता दुःखहर्ता भक्ता विनाशी भक्ति पूर्णे प्रेम कृपालयाची अंधी गळते माळ सापळाची देव देव
श्रवणो ददातु नमो नमस्ते वरपाणये नमो नमो नमस्ते कुशधारिणे नमः नमो नमः सर्वविदे स्वभक्त कामाय भूयोऽपि नमो नमस्ते सिद्धिविनायकाय श्रीजेठराजाय नमो नमस्ते मोरया विवाळताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरावा तू घाल कोटी वासनेला दृढताल व्हावे भूदेव संतांची साध व्हावे सत्कर्मयोगे वेदात व्हावे सर्वामुखी मंगलबोध व्हावे ज्या ठिकाणी मनदाय व्हावे त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो त्या ठिकाणी तेथे तुझे सद्रूपाय दोन्ही मंगलमूर्ती गणपती बाप्पा 4 जून 2023 रोजी वर्धापन दिनानिमित्त हवनाच्या पूर्णावतीच्या वेळी गजाननाने अग्निरूपात येऊन दर्शन दिले. त्याचा हा फोटो देवळामध्ये लावला आहे. तुम्ही अवश्य येऊन पहा. मी 52 वर्षापासून चतुर्थ्या करते आणि 10 वर्षापासून मी ह्या सिद्धिविनायकला येत असते. तर सिद्धिविनायकचा असा अनुभव आला मला की माझा नातूचा ॲक्सिडेंट झालेला होता. त्याची गॅरंटी डॉक्टरनी दिलेली नव्हती आणि तो ICUमध्ये व्हेंटिलेटरवर होता. पण गणपतीला एकच सांगडं घातलं की यात तूच काहीतरी मार्ग काढ. आणि तुझ्याकडे एक आई मागणं मागते. जशी तू पार्वती आईची इच्छा पूर्ण केलीस तशी माझी इच्छा पूर्ण कर आणि माझ्या अथर्वला मला परत दे. त्याच्यानंतर तो शुद्धीवर आला. 1 महिन्यात व्हेंटिलेटर निघालं. कुठं ऑपरेशन नाही, ब्रेनचं पण ऑपरेशन नाही, हाताचं नाही, काही कुठंही इजा त्याला झाली नाही. जसा होता तसा मला तू परत दे. तसाच त्यांनी मला होता तसा गणपतीने मला अथर्व मला परत दिला. याचं मला खूप मोठं समाधान आहे. आणि त्या बाबतीत मी गणपतीला म्हटलं की तूच हे मला कर. आणि त्यावेळेस गणपतीच्या वरून ह्याच्यामधून त्यांचं एक फूल पडलं. ते त्यांनी मला दर्शन दिलं की मी तुझं काम केलं म्हणून. हा एक अनुभव आला मला. दुसरा नंतर मग मी एक अनुभव सांगितला असा की माझी शारीरिक परिस्थिती फार आजार मला भरपूर होते. तर त्याला एक सांग मी तुझ्या मंदिरात येण्यासाठी माझी तब्येत सुदृढ ठेव. त्यामुळे माझ्या तब्येतीत अनेक प्रकारे सुधारावा आला. मला अनेक प्रकारे आणि माझे आता रिपोर्ट चांगले येतात. दुसरी गोष्ट अशी की मी त्याला एकच सांगितलं गणपती जसा तू पार्वतीचा मुलगा होतास तसा मी तुला मुलगा म्हणून मानते. तर आई म्हणून सतत माझ्याबरोबर राहा. माझ्या अडचणीत राहा. कुठं काही वाईट प्रसंग असेल तेव्हा तू माझी साथ सोडू नकोस आणि माझ्याबरोबर राहतो. एवढी मी गणपतीला दर मंगळवारी येऊन ह्या मंदिरात प्रार्थना करत असते. आणि ती प्रार्थना माझी गणपतीजवळ समोरासमोर असं फेस टू फेस मी गणपतीशी बोलत असते. 15-20 मिनटं मी माझी गणपतीशी चर्चा होत असते आणि त्याला एवढंच सांगत असते की मला सुखरूप ठेव. माझ्या अडचणीच्या वेळेस कुठं मी जात असेल, कुठं काही मला अडचण येत असेल, प्रवासाला जाऊ, कुठं काही माझं संकट येत असेल त्यावेळेस तुझी साथ मला हवी आणि तू माझ्याबरोबर हवास. आणि हे गणपती नेहमी माझ्या प्रत्येक अडचणीच्या वेळेस बरोबर राहतो आणि मला प्रत्येक वेळेस त्यांनी मला मदत केलेली आहे. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये त्याची मला साथ मिळाली. आणि त्यामुळं मला गणपतीबद्दल खूप आदर आहे. आणि माझी ही एक प्रेरणा आहे की गणपतीनी असंच सर्व लोकांचं मनोरथ पूर्ण केलेलं आहे. तसंच त्यांनी माझंही केलेलं आहे. मला तर खूप त्यांनी केलेलं आहे. तर गणपतीला मी स्वतःचा मुलगाच मानते. मी दर मंगळवारी गणपतीला न चुकता येत असते आणि त्याचं दर्शन घेते. त्याच्याशी मी बोलत असते. मला 2 नातू आहेत. तर मी नातू होण्याच्या अगोदर सिद्धिविनायकला प्रार्थना केली की मला पंतूच होऊ दे. मला मुलगी नको आहे, पंतूच होऊ दे. आणि त्यावेळेसही माझं गणपतीच्या ह्याच्यावरून फूल खाली पडलेलं होतं. आणि त्या फुलामुळं आज मला एक वर्षाचा झाला तो नातू. पण त्या नातवाला गणपतीचं इतकं वेड आहे की तो नातू गणपतीला कवटाळून बसतो अक्षरशः. की मला तसं वाटतं की साक्षात हा गणपतीच जन्माला आला आहे की काय माझ्या घरी. आणि गणपतीच्यामुळं
जी मी प्रार्थना केली त्या प्रार्थनेनुसार मला सुंदरसा पंतू झालेला आहे आणि त्या पंतूला नेहमी गणपतीची ओढ असते. मी गणपतीच्या ओढीने त्याला म्हटलं आरती म्हटली तर तो टाळ्या वाजवतो आणि नमस्कार करतो. तो 9 महिन्यापासून हे सर्व करत होता. आजचा अंगारकी संकष्टीचा व्हिडिओ गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन शूट केला. एकदम आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरणात हा व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडिओ न चुकता संपूर्ण पहा. मी तुम्हाला आजपर्यंत सर्व देवदेवतांचे व्हिडिओ जे जागृत देवस्थान आहे त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवले. तुम्ही घर बसल्या बसल्या हे व्हिडिओ पाहिलेत तर ह्या व्हिडिओना सबस्क्राईब करणं तर नक्कीच आवश्यक आहे. हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. हा व्हिडिओ तुम्ही न चुकता सबस्क्राईब करा. असं लक्षात आलं आहे की तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरून जाता तर सबस्क्राईबचं बटन जे आहे किंवा घंटी असेल किंवा बेल असेल ती दाबा आणि ऑल नोटिफिकेशन खालती सिलेक्ट करा. म्हणजे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ सेट बघता येईल तसंच नवीन येणारे व्हिडिओ पण पाहता येईल. म्हणून पुन्हा एकदम सांगतो या व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि न चुकता सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.